लग्नाचं वय निघून गेलं, अनेक ठिकाणी बोलणी झाली, पण लग्न जमतच नाही का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. फक्त काही सोपे आणि प्रभावी उपाय करून तुम्ही लग्नातले अडथळे दूर करून मनासारखा जोडीदार मिळवू शकता. आज मी सांगणार आहे लग्न लवकर व्हावे यासाठीचे 12 जबरदस्त उपाय. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला खास मार्गदर्शन आणि मोफत पत्रिका पाहण्याची माहिती मिळणार आहे. पहिला उपाय बघूया, लवकर विवाहासाठी सोपे पण प्रभावी उपाय. पहिला उपाय, गुरुवारी स्नान विशेष पद्धतीने करा. दर गुरुवारी आंघोळ करताना पाण्यात 1/4 चमचा हळद किंवा शक्य असल्यास केशर घालावे. हे करताना मनात संकल्प ठेवा, माझे मंगल कार्य लवकर पार पडो. हळद आणि केशर या दोन्ही गोष्टींनी गुरुग्रह प्रसन्न होतो, जो विवाह योगाचा मुख्य कारक ग्रह आहे. दुसरा उपाय, गुरुवारी गाईला खाऊ घालणे. त्या दिवशी गाईला पीठ, थोडी हळद, गूळ आणि भिजलेली चणा डाळ द्यावी. ही कृती तुम्हाला सद्गृस्त जीवनाचे योग प्राप्त करून देते आणि गुरुग्रहाची कृपा मिळवून लग्नाचे अडथळे दूर करते. तिसरा उपाय, गुरुवारी मीठ टाळा. गुरुवारी मीठ वर्ज्य केल्यास ग्रहदोष शांती मिळते. हा उपाय गुरु आणि शुक्र ग्रहाला समतोल ठेवतो आणि विवाहात होणारी विलंबता कमी करतो. चौथा उपाय, पिवळा रंग आणि विष्णूची उपासना. विवाह इच्छुकांनी पिवळे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या फुलांनी आणि चण्याच्या डाळींनी भगवान विष्णूची पूजा करावी. हा उपाय अतिशय शुभ मानला जातो, कारण पिवळा रंग समृद्धी आणि विवाह योग वाढवतो. पाचवा उपाय, वडाच्या झाडाभोवतीची प्रदक्षिणा. गुरुवारी आणि पौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती 108 प्रदक्षिणा घालाव्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. वडाच्या झाडाखाली तुपाचे निरांजन लावावे. वड हे दीर्घायुष्य, संबंधांची स्थिरता आणि विवाह सिद्धीचे प्रतीक आहे. सहावा उपाय, गाईला रोज गूळ आणि चण्याची डाळ द्या. ही कृती विवाहयोग लवकर खुला होण्यास मदत करते. ही केवळ धार्मिक कृती नाही, तर सकारात्मक ऊर्जाही देते. लग्नासाठी उपवर मुलामुलींना आवश्यक असणारे काही वास्तुविषयक उपायही मी तुम्हाला आता देत आहे. वास्तुशास्त्रानुसार लग्न लवकर करावे म्हणून खालील उपाय जरूर करा. सातवा उपाय, लग्नासाठी पहिला वास्तू उपाय, घराला काळा रंग टाळा. काळा रंग शनी, राहू आणि केतू यांचे प्रतीक आहे. हे ग्रह विवाहात अडथळे निर्माण करतात, त्यामुळे कपडे, सजावट किंवा बेडशीट काळ्या रंगाचे वापरणे टाळा. आठवा उपाय, झोपेची दिशा महत्त्वाची. विवाह इच्छुक व्यक्तीने झोपताना डोकं दक्षिण दिशेकडे आणि पाय उत्तरेकडे ठेवावेत. याने शरीरातील चुंबकीय ऊर्जा संतुलित राहते आणि सकारात्मक ग्रहबल वाढते. पुढचा उपाय नववा, बेडची मांडणी. जर तुम्ही घरापासून दूर राहता किंवा रूम शेअर करता, तर तुमचा बेड दाराजवळ लावा. त्यामुळे अडथळे कमी होतात आणि मनासारखा जोडीदार लवकर भेटतो. 10वा उपाय, खोलीत रंगांचे सामंजस्य ठेवा. खोलीत गुलाबी, हलका पिवळा किंवा पांढरा रंग असावा. हे रंग प्रेम, आनंद आणि आकर्षण वाढवतात. गुलाबी रंग शुक्र ग्रहाचा तर पिवळा रंग गुरुग्रहाचा प्रतिनिधी आहे. 11वा उपाय, दक्षिण पश्चिम दिशेतील पेंटिंग. घराच्या दक्षिण पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावा. ही दिशा स्थैर्य आणि संबंधांची दृढता वाढवते. 12वा शेवटचा उपाय, पलंगाखाली अडगळीच्या वस्तू ठेवू नका. पलंगाखाली लोखंडी वस्तू, बूट, जुनी कपडे ठेवल्याने ऊर्जा प्रवाह थांबतो. शुद्ध जागा ठेवल्यास प्रेम व विवाहयोगातील ऊर्जा वाढते. मित्रांनो, हे 12 उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने केले तर विवाहातील विलंब, ग्रहदोष किंवा अडथळे आपोआप नाहीसे होतील. लग्नासाठी उपाय मालिकेतील हा दुसरा भाग होता. या मालिकेतून तुम्हाला पुढे दररोज लग्नासाठी प्रभावी उपाय, पारंपरिक तोडगे, ग्रहदोष, वास्तुदोष निवारणारे मार्गदर्शन मिळत राहील. आमचा व्यंकटेश ज्योतिष हा केवळ पौरोहित्यच नव्हे, तर ज्योतिषीय मार्गदर्शनाचाही एक विश्वासार्ह उपक्रम आहे. म्हणूनच ज्यांचे लग्न अडले आहे, विलंब होत आहे किंवा ग्रहदोषामुळे अडथळे येत आहेत, अशा सर्वांना आम्ही मोफत वैयक्तिक मार्गदर्शन देत आहोत. तुम्हाला जर अशी अडचण असेल तर कमेंटमध्ये लिहा, मला लग्नासाठी उपाय हवे आहेत. तुमच्या पत्रिकेनुसार योग्य उपाय व तोडगे सांगितले जातील. त्यासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. आणि हो,
पुढील व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे लग्नासाठी उपाय आणि जबरदस्त तोडगे. तो नक्की पहा आणि तुमच्या आयुष्यात शुभ मंगल क्षणांची सुरुवात घडवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनेल व्यंकटेश ज्योतिष सबस्क्राईब करून घंटा चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून पुढील भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवतु. धन्यवाद.